नमस्कार मित्रांनो, मी आकाश परब. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रॉब्लेम्स ऑन नंबर्समधला चौथा पार्ट बघणार आहोत आपण आज. त्यातला पहिला प्रश्न, 2 अंकी एक संख्या आपल्या अंकांच्या बेरजेच्या 7 गुणा आहे, म्हणजे 7 पट आहे, आणि अंक उलटल्यानंतर प्राप्त संख्या मूळ संख्येपेक्षा 18 ने कमी आहे, तर ती संख्या सांगा म्हणले. ते आपल्याला संख्या विचारलेले आहेत. आता याचं उत्तर आपण काय करणार आहोत, ऑप्शन मेथडने सोडवणार आहोत. आता पहिली ओळ वाचून घ्या पहिल्यांदा. 2 अंकी एक संख्या. आता सर्व संख्या ऑप्शनमध्ये 2 अंकीच आहेत आपल्याकडं, त्यामुळं 2 अंकी एक संख्या आपल्या अंकांच्या बेरजेच्या 7 गुणा आहे, म्हणजे 7 पट आहे. आता यांची बेरीज किती झाली अंकांची? 6 झाली. 6 सत्ते 42. इथं तर मॅच झालेलं आहे पहिली लाईन. इथं यांची बेरीज किती झाली? 7 झाली. 7 सत्ती 49 होतं. इथं हे नाही मॅच झालेलं आहे. इथं काय होतं आहे? 8 होतं यांच्या अंकांची बेरीज, आणि ह्याचा 7 गुणा म्हणल्यावर 7 8 56 होतं आहे. हे पण नाही होत. आणि इथं 7 आणि 2 9 होतात. 9 गुणिले 7 म्हणजे 7 पट. मग 7 9 63. मग हे पण नाही होत. मग आता हे मॅच झालेलं आहे, म्हणून आपला ऑप्शन 1 बरोबर आहे. आणि दुसरी पण लाईन क्रॉस चेक करून घ्यायचं, कारण की पहिल्या लाईनच्या बेसिसवर आपण उत्तर ठरवू शकत नाही. मग अंक उलटल्यानंतर प्राप्त संख्या, म्हणजे आता ह्याचे अंक उलटाचे आहेत, म्हणजे 42चं आपल्याला काय करायचं आहे? 24. प्राप्त संख्या मूळ संख्येपेक्षा 18 ने कमी आहे. मग आता 42 मधनं 24 वजा करून बघायचं आहे आपल्याला, 18 मिळते का? 18 मिळालं तर ही पहिलं ऑप्शन बरोबर आहे. मग आता 4, 12तनं 4 गेले 8, हातचा आला 1, 4तनं 3 गेले 1, 18 भेटलेला आपल्याला इथं, म्हणून आपला पहिला ऑप्शन एकदम बरोबर आहे. चला तर मग दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसरा प्रश्न असा आहे की 4चा स्क्वेअर छेद 9चा स्क्वेअर च्या अंश आणि छेदामध्ये काय जोडले पाहिजे जेणेकरून उत्तर 4/9 मिळेल. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण की याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये असले प्रश्न झालेले आहेत. त्यातला बघून तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे. चला तर मग तिसरा प्रश्न बघणार आहोत आपण. तिसरा प्रश्न, 3 संख्यांचा रेशिओ 3:4:6 आहे आणि त्याचा गुणाकार 1944 आहे, तर त्यातील मोठी संख्या सांगा म्हणलेत. म्हणजे आता मोठी संख्या कोणती येईल? 100% हेच येणार आहे, 6 रेशिओ असलेली, कारण की रेशिओ जास्त आहे ना त्याचा. आता आपण मांडून घेऊया. पहिली संख्या, दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. पहिली संख्या काय येईल? 3x. दुसरी संख्या काय येईल? 4x. आणि तिसरी संख्या काय येईल? 6x. तर यांचा गुणाकार आहे 1944. मग आता प्रत्येक वेळेस गुणाकार करणं गरजेचं नसतं मित्रांनो. काय करायचं, आपण डायरेक्ट भाग घालवायचं. 3 ने एकदा, 4 ने एकदा आणि 6 ने एकदा. पहिला 3 ने घालू आपण. 3 एकम 3, 3 संग 18, 3 चौक 12, 13 14 2, 3 8 24, 3 8 24. आता 4 ने भाग घालू. 4 एकम 4, 4 एकम 4, उरली किती? 2. 4 संग 24, 4 2 8. आता 6 ने भाग घालू. 6 एकम 6, 6 2 12, 13 14 15 16, 4 उरले. 6 7 42. मग आता आपल्याला इथं 27 भेटलेला आहे. 27 म्हणजे काय? इथं पण x आहे, इथं पण x आहे आणि इथं पण x आहे, म्हणजे काय झालं? x³. याला 27 भेटलेला आपल्याला. मग ही क्यूब काढला तर इकडं काय होतं आहे? क्यूब रूट होतं आहे. मग 27 कशाचा क्यूब रूट आहे? तर 27
3चा क्यूब रूट आहे, म्हणजे आपल्याला एक्सची किंमत आलेली आहे फक्त 3. मग आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे, मग मोठी संख्या ही आहे. मग आता ह्याचं काय येईल, साइन त्रिकम 18 ही मोठी संख्या भेटलेली आहे आपल्याला. चला तर मग चौथा प्रश्न बघूयात आपण. 3 लगातार पूर्णांकाचा गुणाकार 120 आहे, तर त्यांची बेरीज काय असेल. तर आता 3 लगातार पूर्णांक काय असतील, तर पहिला पूर्णांक तर x असणार आहे, गुणिले दुसरा पूर्णांक x प्लस 1, तिसरा पूर्णांक x प्लस 2, असे 3 पूर्णांक असणार आहेत. मग आता ह्यांचा गुणाकार 120 आहे. मग आपण काय करायचं, सर्वप्रथम 120ची फोड करून घ्यायची. 2 60, म्हणजे 60 दोन्ही 120, 2 परत एकदा 2, आता 30, 30 दोन्ही 160. आता इथं आपण 3 घेणार आहोत, 3 10 30. तर परत आपल्याला इथं काय भेटेल, तर 2 2 पंचे 10. मग आता आपल्याला असं 5 एकम 5 हे पण लिहून टाकू. मग आता आपल्याला हे संख्या भेटलेल्या आहेत, कोणते कोणते, 2 2 2 3 आणि 5. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे इन्क्लूड करायचे आहेत. म्हणजे पहिली संख्या काय असणार आहे, आता इथं 2 दोन्ही 4 झालेलं आहे इथं, बरोबर. आणि इथं 3 दोन्ही 6 झालेलं आहे, आणि इथं 5 आहे तसं. मग आता पहिली संख्या असणार आहे इथं 2 दोन्ही 4, गुणिले दुसरी संख्या असणार आहे इथं 5, म्हणजे x प्लस 1, गुणिले तिसरी संख्या 3 दोन्ही 6. हे संख्या भेटलेल्या आहेत. तर त्यांची बेरीज काय असेल म्हणलं, 6 4 10, 10 5 15. तर यांचे बेरीज असणार आहे ते 3 पूर्णांकाची. झालं, हे आपलं फायनल उत्तर असणार आहे 15. एवढा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर मग 5वा प्रश्न बघूयात आपण. 2 संख्यांचा रेशिओ 3:7 आहे. जर प्रत्येक संख्येत 6 जोडले तर हा रेशिओ 5:9 होतो. तर त्या संख्या सांगा. आता 2 संख्यांचा रेशिओ किती आहे, 3 आणि 7, बरोबर. मग आता आपल्याला काय करावं लागेल इथं, म्हणजे 3 आणि 7 x घ्यावं लागेल, आणि प्लस प्रत्येक 6 जोडायचे आहेत. ह्याच्यात पण 6 आणि ह्याच्यात पण 6. तर आपल्याला उत्तर किती येईल, 5/9 हे आपलं उत्तर येणार आहे. मग आता आपल्याला विचारलं काय, त्या संख्या विचारलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग आता इथं बरोबरचं चिन्ह आहे म्हणल्यावर आपण क्रॉस गुणाकार करून घ्यायचं. आता 9 त्रिकम 27, 27x प्लस साइन त्रिकम आपलं नाही साइन 9 54 इज इक्वल टू, आता 7 5 35x प्लस 6 5 30. आता इथं मध्ये बरोबर चिन्ह आहे आणि इकडं प्लसचं चिन्ह आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, संख्या इकडं आणि इकडं घेऊन जावं लागेल. आता 35 सोबत आपल्याला x आहे आणि इथं 27 सोबत x आहे. म्हणजे 27 लहान संख्या आहे, त्यामुळे आपण काय करायचं, 27ला तिकडं घेऊन जायचं. मग वजा 27 होईल, वजा 27x. मग आता 35मधनं 27 गेलं, किती राहिले, तर 3 आणि 5 8, 8x राहिले. आता हे 30 ही लहान संख्या आहे आणि 54 मोठी संख्या आहे. मग आपण लहान संख्येला इकडं आणायचं बरोबरच्या, मग वजा 30 होईल ते. तर मग इथं बरोबर चिन्ह आहे तसं घ्यायचं, खाली 4 आहे तसं, आणि 5तनं 3 गेले, 2 उरले, 8 एकम 8, 8 त्रिकम 24. तर एक्सची किंमत आपली आलेली आहे इथं 3. मग त्या संख्या सांगा म्हणलेल्या आहेत आपल्याला, म्हणजे आपले हे. मग आता पहिली संख्या आणि दुसरी संख्या, पहिली संख्या आहे 3x आणि दुसरी संख्या आहे 7x. आता एक्सची किंमत आपल्याला भेटलेली आहे इथं 3. मग आता 3 गुणिले 3 झालं, आणि इथं 7 गुणिले 3, 3 त्रिकम 9. पहिली संख्या ही भेटलेली आहे आणि इकडं
7 त्रिकम 21. दुसरी संख्या 21 भेटलेली आहे आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर 9 आणि 21 असणार आहे. चला तर मग 6वा प्रश्न बघणार आहोत आपण आता. जर दोन संख्या तिसरी संख्या असे, म्हणजे दोन संख्या कुठले, पहिली आणि दुसरी. तिसरी संख्याचे 30% आणि 40% अधिक असतील तर दुसरी संख्यापेक्षा पहिली संख्याची टक्केवारी किती असेल असं विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. मग इथं काय म्हणलं आहेत आपल्याला, तिसरी संख्या आपल्याला इथं मांडून घ्यावं लागेल तिसरी, आणि ह्याची फोड करून मग इथं आपल्याला पहिली संख्या आणि इथं दुसरी संख्या काढावं लागेल. तिसरी संख्या काय आपली 100% असणार आहे, बरोबर, कारण की तिसरीशी कम्पेअर केलेत बाकीच्या दोन संख्यांचं. तिसरी संख्या असे 30% आणि 40% म्हणलेत. मग आता पहिली काय 30% म्हणजे 130%, आणि दुसरी काय 140% अधिक आहे. त्यामुळं आपण 100पासून 130 केलं आहे आणि इकडं 140 केलेलं आहे. मग आता दुसरी संख्या से पहिली संख्येची टक्केवारी किती असेल म्हणलं. मग आता पहिली संख्येची टक्केवारी किती आहे 130%. 130% छेद दुसरीची किती आहे 140% गुणिले 100. टक्के कट झाले. आता 0ला 0 गेलं. मग आता वरती राहिलं किती, नाही अजून कट होत आहे. 7 2 14 आणि 2 5 10. आता 13 5 65 आणि 0 आहे तसं, आणि खाली काय आलं 7. तर मग आता ह्याचं उत्तर असणार आहे. मग आपल्याला हे अपूर्णांकामध्ये झालं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकमध्ये विचारलं तर ह्याचा भाग जातो अजून. मग आता 7 9 63, 7 9 63, 64 65 2 राहिले. 7 2 14 आणि उरले किती 6, 6/7, 92.6/7%. हे टक्केवारीमध्ये जो उत्तर आलेलं आहे.